नथुरामचा एखादा डायलॉग म्हणून दाखवा जो तुमचा सगळ्यात आवडता आहे. मगाशी सावरकरांचं आता नथुराम गोडसेचा. नाही, नथुराम मधलंच आहे ते अच्छा, वाक्य. त्याच्यामधलाच आहे. त्याच्यामधलंच वाक्य होतं. ते सावरकरांचं, पण तुम्ही जी भूमिका केलीत किंवा नाही, नथुरामच्या तोंडचंच वाक्य आहे ते. अच्छा. एक 2-3 वाक्य म्हणून दाखवतो तुम्हाला. सुरुवातच, नाटकाची सुरुवातच होते. नमस्कार, आपण सगळेजण मला अनोळखी आहात. खरं तर अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे नाही. बघा ना, अनोळखी या शब्दामध्येच अभावानं का होईना पण ओळखीचा उच्चार आहे. तुम्ही सगळेजण मला नवीन आहात पण परके नाहीत. तुमच्यापैकी जे अतिशय तरुण आहे त्यांचा त्यावेळेला जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासामध्ये केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून तुम्ही माझी नोंद वाचली असेल. आणि जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यापैकी काही त्यावेळेला चाललेली ब्राह्मणांची कत्तल पाहून पळून जाणाऱ्या आपल्या आईवडिलांना बिलगून कोण हा नथुराम, त्याच्यासाठी आमची घरं का जाळतायत असं विचारणारे असतील. असं ते सुरू झालं की 15 एकदम मिनिटाचे पहिल्या असं. सुरुवातीपासूनच एकदम इम्पॅक्टफुल आणि पॉवरफुल होतं नाही का? लोक वेडे व्हायचे असे. पडदा ओढला 15 मिनिटं एकच माणूस बोलतोय, मी कोण काय सांगतोय. खतरनाक होतं. अमेझिंग. अमेझिंग. प्रदीप दळवी सगळी करामत त्या नाटककाराची आहे. दुसरी करामत दिग्दर्शकाची आहे. तिसरी हे उभं करणाऱ्या आमच्या निर्मात्यांची आहे. नाही, पण साकार करणाऱ्याला पण साकार करणारा आहेच, पण हे सगळं उभं राहील. मी एकटाच साकार करायचं म्हटलं तर कोण मला, त्याला लागतं ना सगळं. त्या काळात घेऊन जायला ते नेपथ्य लागतं, त्या काळात घेऊन जायला ते पार्श्वसंगीत लागतं, ते कॉस्ट्युम्स लागतात, ती भाषा लागते, ते माणसं लागतात. सगळं तो उभं करावं लागतं ना. 1920, 27 ते 47चा काळ उभा केला आहे अख्खा नाटकात. ग्रेट. अशी ती खूप मजा आहे. मला नंतर हिमालयाच्या सावलीसारखं नाटक करायला मिळालं. आत्ता मी पुरुष नाटक करतोय. आता पुरुष नाटक तर तुम्हाला ऐकाल तर वेड्या व्हाल तुम्ही. ब्राह्मण दलित संघर्षावर आहे अख्खं. खुल्लेआम लिहिलंय. उठसूट मनात आलं की फिरायला जायला आम्ही काय तुमच्यासारखे घाऱ्या डोळ्याचे ब्राह्मण आहोत का, असं वाक्य आहे आमच्या हिरोच्या तोंडी. तो हिरो दलित दाखवलाय आणि तो एका ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडलाय, आपटे नावाच्या. आणि त्या आपटे नावाच्या मुलीचा जो बाप आहे तो शिक्षक आहे. तो शिक्षक आणि त्याचा होणारा जावई हा दलित आहे, हा शेड्यूल कास्ट आहे. आणि त्याच्यात आणि त्याच्यातले संवाद आहेत नाटकात. पण अजूनही हे रिलेव्हंट आहे. म्हणजे हे सगळं तसंच आहे. ह्यात काय बदल झालाय माहित नाही, पण मला असं वाटलं जग बदललंय. नाही, जग बदललंय. मुंबई, पुणे, ठाणे, बाहेर जग असंच आहे. बाहेर जग बदललेलं नाही आहे. आणि मी गंमत सांगतोय की पुरुष नाटकातले हे संवाद, हे जर स्क्रिप्ट आत्ता, हे लिहिले 40 वर्षापूर्वी आणि तेव्हा सेन्सॉर झाले म्हणून वाचलोय आम्ही. आत्ता जर का हे स्क्रिप्ट सेन्सॉरला गेलं ना तर हे सेन्सॉरच होणार नाही. त्यातलं 60% नाटक कापून टाकतील. आणि मला याच्यातून एक मुद्दा म्हणून सांगायचं आहे की कशी गंमत आहे बघा. आत्ता जर हे नाटक आम्ही सेन्सॉरला पाठवलं तर सेन्सॉर ह्यातलं 60% नाटक कट करून पाठवेल. हे वाक्य नाही, हे वाक्य नाही, हे वाक्य नाही, हे वाक्य नाही, हे वाक्य नाही. म्हणजे तो बलात्कार करतो तो जो राजकीय पुढारी दाखवला, ज्याची भूमिका मी करतो, त्याची एक वेगळीच विकृत फिलॉसॉफी मांडली जयवंत दळवींनी. ही विकृत मेंटॅलिटी 40 वर्षापूर्वी जयवंत दळवींनी पुरुषमध्ये मांडली आहे. ती भूमिका मी करतो, ती वाक्य मी बोलतो रोज. नाही, पण बाहेर ते चालू आहे. आणि हे सगळं रोज चालू आहे. हो, त्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं सगळं सगळीकडे रोज आपल्याला ऐकायला येते. कित्येक बातम्या पोचत पण नाहीत आपल्यापर्यंत. याचा अर्थ रोज घडत नाही असं नाही. 100 2 पोचतात. पण हे मला सांगायचं काय आहे की आत्ता जर हे सेन्सॉरला दिलं असतं तर हे नाटक 60% कट केलं असतं. त्याचं कारण काय सांगितलं असतं की 2 जातींमधला हा भयानक आहे, तर हे राडे होतील, मारामाऱ्या होतील. आता 40 प्रयोग झाले, कुठे मारामारी झाली? बरं, रसिक प्रेक्षक जे येतात, म्हणजे आता पुरुषचे जवळजवळ 40-42 शो झाले, जवळजवळ सगळे पॅक शो गेले हाऊसफुल. तर सर्व जाती धर्माची माणसं येतात की नाही नाटकाला? सर्व जातीची माणसं नाटक बघायला येतात. आणि ती जी माणसं आहेत सामान्य, जी नाटक बघायला येणारी आहे, चित्रपट बघायला, त्यांना हे सगळं पटतंय. त्यातलं कोणीही नाटक संपल्यावर असं येऊन म्हणालं नाही की तुम्ही असं कसं बोलता, असं कसं, आम्ही त्या जातीचे आहोत,
तुम्ही आमच्याबद्दल इतकं घाणेरडं नाटकात कसं काय किंवा इतकं सरळ सरळ कसं काय डायरेक्ट बोललायत तुम्ही वगैरे वगैरे वगैरे. असं कधीच झालं नाही. याचा अर्थ नॉर्मल माणसांना, मला वेगळं सांगायचं आहे, ह्याचा अर्थ सामान्य माणसांना या जातीच्या भांडणामध्ये रस नाही आहे. अगदी बरोबर आहे. कळतंय तुम्हाला? सामान्य माणसं 42 प्रयोग शांतपणे पुरुषचे बघतात. त्यांना कुणालाही प्रॉब्लेम नाही आहे. त्यात एक ओबीसी मधला असेल, एक SC ST मधला असेल, एक ब्राह्मण असेल. त्यात ब्राह्मणांनाही शिव्या दिल्या आहेत आणि त्यांनाही शिव्या दिल्या आहेत. तो ब्राह्मण त्याला शिव्या देतो, तो त्याला शिव्या देतो. भयान वास्तव दळवींनी पुरुषमध्ये मांडलंय. हे सगळं रोज आमचे शो चालू आहेत, आमचं नाटक चालू आहे. रोज सर्व जातीतली माणसं हे नाटक शांतपणे बघतात. त्यांना ते पटतं, त्यांना ते समजतं, त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. मग ह्याच्यातून दळवींना समाज प्रबोधन करायचंच आहे. ते होणार का? होईल ना. बघा, नाटकाने सिनेमाने जग बदललं असं काय होत नाही, पण निदान विचार करायला प्रवृत्त करतो ना आपण. नक्कीच करतो. कुठेतरी होतो आज नक्कीच 500-700 माणसं रोजच्या प्रयोगाला धरली, 40 गुणिले 1 700 माणसं रोज एका प्रयोगाला, असे तुम्ही 40 प्रयोग गुणिले 700 एवढे जरी प्रेक्षक आतापर्यंत बघून गेलेत, ते नक्कीच पुरुष बघितल्यानंतर घरी जाऊन ते नाटक बघून आलं असं होणार नाही. पुढचे 8 दिवस ते पिंगा घालत राहणार तुमच्या डोक्यात नाटक. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.